नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले, परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आले नाही। तसेच स्मार्ट सिटीने विकास कामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेशोत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे। शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येते। त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे। तसेच शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेव्हर ब्लॉक तसेच फक्त माती टाकून खड्डे बुजवले गेल्याने ते पुन्हा जैसे थे झालेत। खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकल्याने रस्त्यापेक्षा पेव्हर ब्लॉक उंच होऊन वाहनांच्या टायरला त्याचा हादरा बसल्याने अनेक अपघात होऊन काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। त्याचबरोबर खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते। वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी विलंब होत असल्याने रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत। नाशिक शहरातील विविध ठिकाणी विशेषतः संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूर्वीप्रमाणे ट्रॅफिक वार्डनची नेमणूक करण्यात यावी। तसेच शहरातील सर्व खड्डे पावसाळी डांबर टाकून बुजवावे, अन्यथा मनसे तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल। त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आले। यावेळी मनसे माननीय जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, मनविसे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, मनविसे शहराध्यक्ष ललित वाघ, रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमित गांगुर्डे, जनहित कक्ष शहराध्यक्ष सौरभ खैरनार, जनहित उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील, चित्रपट सेनेचे निखिल सरपोतदार, रोजगार विभागाचे उपजिल्हाध्यक्ष दीपक नरुले, कुणाल पाटील, दर्शन बोरसे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। नाशिक शहरामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे झाले, म्हणजे रस्ते खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यांमध्ये काय, म्हणजे नाशिककरांना उमजत नाही अशी परिस्थिती आज नाशिक शहरामध्ये झाली। एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही रस्ते खोदून ठेवले, त्यानंतर ते MNGLच्या गॅस पाईपलाईनचे सर्व रस्ते खोदून ठेवले आणि गेल्या सातत्याने जसं पावसाळा सुरू झालाय, पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरपासून आम्ही सातत्याने प्रशासनाला सांगतोय की तुम्ही खड्डे बुजवा, म्हणजे कोट्यवधींचे रस्त्यांचे टेंडर काढता, अस्तरीकरण करता। दुर्दैवाने जुने रस्ते बरे, परंतु जे नवीन रस्ते केले त्या सर्वांना खड्डे पडले, अनेक अपघात होत आहे, नाशिककरांचा जीव जातोय, परंतु मनपा प्रशासनाला काही कोणाशी घेणं देणं नाही। दुर्दैवाने गेल्या 1-1.5 महिन्यापासून सन्मान्य आयुक्त साहेब रजेवरती आहे। आता या नाशिक महानगरपालिकेमध्ये 2-2 IAS दर्जाचे अधिकारी असताना, म्हणजे जगडे मॅडम असतील, चौधरी साहेब असतील, यांच्याकडे चार्ज देण्याऐवजी तो कलेक्टरांकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बघायचा की शहर बघायचा हा खऱ्या अर्थाने प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। आणि दुर्दैवाने प्रशासन एकदम ढिम्म पद्धतीने काम करते। आता खरं तर 2-3 काल परवाचे काही मुख्यमंत्री महोदय या शहरामध्ये आले, नाशिकमध्ये आले, खरं तर वाटलं होतं रस्ते चकाचक होतील, परंतु मुख्यमंत्र्याचाही तो लाडकी बहीण का काय भाऊ योजना तो कार्यक्रम शहराच्या बाहेर तपोवनामध्ये झाला। तो जर इथं अनंत कानेरे मैदान म्हणजे गोल क्लबला झाला असतं तर त्यांना कळालं असतं नाशिककरांची काय दुर्दशा झाली रस्त्यांची, नाशिककरांची व्यथा माननीय मुख्यमंत्र्यांना कळाली असती, परंतु तसं काही झालं नाही। आणि तुम्हाला माहिती या शहरात 3 आमदार आहे, परंतु एकही खड्ड्यांवरती नाही, पण जे काही 55 कोटीचं भूसंपादन झालं त्याच्यावरती सर्व बोलताय, सर्व गागाट चालू आहे त्या 55 कोटीच्या भूसंपादनावरती। मात्र रस्त्यांची काय परिस्थिती झाली आहे कोणालाही नाशिककरांशी घेणं देणं नाहीये। त्याच्यामुळे आज आम्ही अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलंय आणि त्यांना सांगितलंय की येत्या 5-6 दिवसाच्या आत, कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणेशोत्सव आले आणि गणपती रायाचं आगमन होतंय, त्याच्यामुळे आम्ही पण आता जर लवकरात लवकर रस्ते यांनी केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं जन आंदोलन उभारेल आणि या महानगरपालिकेवरती आजपर्यंत असा मोर्चा आला नाही, असा निश्चित मोर्चा या महानगरपालिकेवरती काढू। जर याच्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील अशी अतिरिक्त स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।